सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत शाकंभरी नवरात्र। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज 18 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र हे चालू झालेलं आहे, तर ते 25 जानेवारीपर्यंत आपल्याला नवरात्र हे साजरं करायचं आहे। ही जी देवी आहे हिला वन शाकंभरी देवीसुद्धा असं म्हटलेलं आहे। ही जी देवी आहे ही सर्व भाज्यांची फळांची अशी देवी हिला आपण म्हटलेलं आहे, म्हणजेच वनामध्ये राहणारी ही जी असं हिचं नाव हे वन शाकंभरी देवी असं पडलेलं आहे। तर आपण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्र हे साजरं करत असतो, त्याचप्रमाणे हे अत्यंत महत्त्वाचं असं देवीची सेवा करण्यासाठी हे नवरात्रसुद्धा महत्त्वाचं आहे। आपण प्रत्येक कार्यामध्ये सर्वात प्रथम ज्या कुणाला मान हा देत असतो किंवा ज्याची आपण पूजा करतो ती म्हणजेच आपली कुलदैवत। तर कुलदेवतेच्या कोणत्या पण शुभ कार्यासाठी आपण सर्वप्रथम आपण मान सन्मान हा करत असतो। त्याचप्रमाणे देवीची सुद्धा आपल्याला या नवरात्रामध्ये म्हणजेच आपल्या कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा हा नवरात्राचा काळ आहे। यामध्ये ही जी म्हणजे वन शाकंभरी देवी आहे ही पार्वती देवीचंच स्वरूप मानलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण प्रत्येक नवरात्रामध्ये देवीचे पाठ करत असतो, देवीची वेगवेगळी सेवा करत असतो, देवीवरती कुंकुमार्चन करत असतो, ते सर्व सेवा आपल्याला या नवरात्रामध्ये करायच्या आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यामध्ये हे जे 9 दिवस आहेत तर यामध्ये सुद्धा हे संपूर्ण देवीचे म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ हे करू शकता। जर नसेल शक्य तर तुम्ही एक पाठसुद्धा या नवरात्रामध्ये करू शकता। त्यानंतर तुम्हाला देवीच्या टाक आहे किंवा देवीची मूर्ती असेल यावरती कुंकुमार्चन हे करायचं आहे। त्याचबरोबर बऱ्याच जणांची ही वन शाकंभरी जी देवी आहे ही कुणाची कुलदैवतसुद्धा आहे, तर त्यांच्याकडे घट बसवणे वगैरे असे हे याचे संपूर्ण विधी हा करतात। पण काही भागांमध्ये हे करत नाही, तर तुम्ही ते न करता फक्त देवीची जास्तीत जास्त सेवा या नवरात्रामध्ये करू शकता आणि देवीचा कृपाशीर्वाद हा आपल्याला घ्यायचा असतो। तर अशा प्रकारे आपल्याला देवीची वेगवेगळी सेवा ही करायची आहे, देवीचे पाठ करायचे आहे। यानंतर देवीचा नवरत्न मंत्र हा आपल्याला जास्तीत जास्त जप या कालावधीमध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये कोणती देवीची सेवा करणं शक्य नसेल तर फक्त सिद्धकुंचिका स्तोत्र हे अत्यंत प्रभावी मानलं जाणारं देवीचं स्तोत्र आहे, याचं पठण आपण या कालावधीमध्ये करू शकतो। अशा प्रकारे अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आणि जास्त आशीर्वाद प्राप्त करून देणारी आपल्याला ही जी देवीची सेवा आहे ही या नवरात्रामध्ये करायची आहे। आजपासून ही सेवा तुम्ही चालू करू शकता। नसेल शक्य झालं तर या नवरात्रामध्ये कोणत्या पण दिवशी तुम्ही ही सेवा देवीच्या चरणी रुजू करू शकता। घरामध्ये अत्यंत ज्या काही अडचणी आहे, कुणाच्या शारीरिक, आर्थिक किंवा मानसिक वेगवेगळ्या ज्या समस्या आहे ह्या संपूर्णावरती एक उपाय म्हणून आपण देवीची सेवा ही करायची आहे। आपल्याला यामध्ये कोणत्या प्रकारचे उपवास करणे किंवा काही देवीची वेगळी सेवा ही करायची आपल्याला माहिती नसेल किंवा आपण करत नसाल तर न करता सुद्धा तुम्ही देवीची फक्त कमी वेळेमध्ये नवरत्न मंत्राची सेवा यामध्ये जास्तीत जास्त करू शकता किंवा देवीचे 5 मंत्र पठण आपण या कालावधीमध्ये करायचे आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण देवीची सेवा आपल्याला यामध्ये करायची आहे। आणि ज्या दिवशी आपल्याकडे हे नवरात्र संपत असतं त्या पौष पौर्णिमेला म्हणजेच 25 जानेवारीला, तर त्या दिवशी आपल्याला माहितीच आहे की केंद्रामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या ज्या भाज्या आहे ह्या एकत्र करून देवीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। म्हणजेच वन भाज्या या दिवशी देवीला नैवेद्यामध्ये अर्पण करत असतात। अशा प्रकारे हे शाकंभरी नवरात्र आपल्याला साजरं करून देवीची सेवा या कालावधीमध्ये करायची आहे। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।